कितीही घर मोठं बांधा आणि स्वतःच्या घराच्या छपरावरती जाऊन उभं राहा, तर तुम्हाला तुमचंच घर दिसत नाही. काय निसर्गाची जादू असेल बघा. आपण नुसतं म्हणतो की मी हे केलं, मी ते केलं. अरे पण ते कुणाला दिसत नाही. प्रत्येकजण म्हणतो ते तुझ्या जीवनासाठी तू केलंस. मग हीच प्रवृत्ती घेऊन आपण मुलांना सारखं म्हणत राहतो, बाबा रे मी तुझ्यासाठी हे केलं. सासूनं म्हणायचं, बाई मी तुझ्यासाठी एवढी भांडी घेऊन ठेवली, एवढा प्रपंच केला. आणि मग त्यांनी थोडीशी तोंड वाकडी केली की लगेच फुगून बसायचं. मग मला हे लोक अशी बोलतायत, मला असं म्हणतायत. पण मग एखादा मुलगा आगाव असेल तर तो म्हणतो सुद्धा, शेजारच्या काकी काकूंना म्हणजे काकी आणि काकांना मुलं बाळं नाहीत तरी पण त्यांनी एकदम सुपर डुपर प्रपंच केला. मग त्यांनी कसं केलं? मुलं नव्हती तरी त्यांना सगळं केलं. यामध्येच अर्थ तर दडलेला आहे की आपण नुसतं म्हणत राहतो मी तुझ्यासाठी केलं, तुझ्यासाठी केलं. पण आपला पण त्यामध्ये स्वार्थ आहे. आपणही त्या वस्तूंचा, त्या धनाचा, त्या घराचा, त्या पैशाचा लाभ घेतलेला असतो. आणि तो लाभ अशा पद्धतीनं आपण घेतो की नंतर आपल्याला वाटतं की आता हे माझं दुसऱ्या पिढीने घ्यावं. मग ती सहज भावना आहे. असं घेतलं, तयार केलं, भलं कष्टाने केलं, सगळं घाम गाळून केलं, असंच अलगद दुसऱ्याच्या हातात सुपूर्द केलं मुलाबाळांच्या, तर त्याचा आनंद गगनात मावणार नाही. त्याला राहून राहून कितीतरी छान असं फिलिंग येत राहील. सारखी ती आदळ आपट करत राहायचं, तुझ्यासाठी केलं, तुझ्यासाठी केलं, तुझ्यासाठी केलं. काही ती चोता होऊन जातं सगळं, त्यामध्ये काही राहत नाही. जे बोलून दाखवलं ना तोंडानं, मी ते केलं, मी हे केलं, नुसत्या तोंडाचा वापसा गेला ना एकदा की ती काय उपयोग होत नाही. वापसा गेल्यावर पीक चांगलं येतं का? नाही. मग तशाच पद्धतीनं माणसाचं जीवन आहे. बाहेरच्या गोष्टीपेक्षा घरातल्या गोष्टी, घर हे मंदिर आहे, घर हा स्वर्ग आहे, घर हे वैकुंठ आहे. आणि इथं जे जे तुम्ही काय काय केलं ते तुमच्या समाधानासाठी, तुम्हालाही ते छान वाटेल म्हणून तुम्ही केलेलं आहे. नुसता माळी बाग फुलवतो पण कधीतरी त्या फुलाचा सुगंध घेतोच की हो. म्हणून टिमकी वाजवू नका, मी केलं, मी केलं, मी केलं. अहो जरा हात ढिला सोडा, मोकळ्या मनानं पोरांच्याकडं सोपवा सगळ्या गोष्टी. उड्या मारत पोरांनी नाही सांभाळलं तर चॅनल माझा डिलीट करून टाका. दुसरं काय करणार आहे तुम्ही?